जरांगेचा खास माणूस निवडणुकीच्या रिंगणात. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या उंचावल्या भुवया. नमस्कार, मी जयश्री सोनवणे. ज्ञानपंख 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि हा आहे ज्ञानपंख 24 न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट. मराठा आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांचे जवळचे सहकारी असलेले गंगाधर काळकुटे यांनी बीड लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 25 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिनांक 25 एप्रिल रोजी शेवटचा दिवस होता. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 99 अर्ज दाखल झाले असून त्यामध्ये मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अगदी जवळचे सहकारी असलेले गंगाधर काळकुटे यांचा देखील अर्ज आला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा काही महिन्यांपासून महाराष्ट्रात कळीचा मुद्दा ठरला आहे. मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील असून निवडणूक काळात बीड जिल्ह्यातील दौरे करत असताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत आपण उमेदवार देणार नाहीत असे जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. मात्र त्यांच्या जवळच्या सहकार्याने उमेदवारी अर्ज भरला असल्यामुळे लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तसेच समाजाच्या हितासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र उमेदवारी अर्ज ठेवायचा का मागे घ्यायचा हे जरांगे पाटील यांच्याशी भेटून ठरवण्यात येईल असे गंगाधर काळकुटे यांनी माध्यमांशी बोलताना आज सांगितले आहे. गंगाधर काळकुटे यांच्या अर्जावर आता जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे बीडमधील मतदारांचे महायुती आणि महाविकास आघाडीतील अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांचे लक्ष लागले आहे. जर गंगाधर काळकुटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर महायुती आणि महाविकास आघाडीच्या मताधिक्यावर परिणाम होईल का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरले आहे. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ज्ञानपंख 24 न्यूज.